नमस्कार मित्रांनो, ऐका हो ऐका या मराठी पॉडकास्टमध्ये मी अनामिका तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करते. मागील पॉडकास्टमध्ये आपण विक्रमादित्य राजा देवदत्त ब्राह्मणाच्या उपकाराची परतफेड कशा प्रकारे करतो हे आपण पाहिले. आजच्या एपिसोडमध्ये आपण राजाची अमूल्य रत्ने त्यांच्यापर्यंत पोहोचतात का आणि ब्रह्मचारी राजाशी कशा प्रकारे खोटं बोलतो ही कथा ऐकणार आहोत. भोजराजा पुन्हा सिंहासनावर बसण्यासाठी आला तेव्हा 5वी पुतळी अनंगजया त्याला सामोरी येऊन म्हणाली, ज्या पुरुषाच्या अंगी विक्रमादित्याचा उदारपणा आहे त्यालाच या सिंहासनावर बसण्याचा अधिकार आहे. राजा म्हणाला, विक्रमादित्याच्या उदारपणाची कथा मला सांग. अनंगजया कथा सांगू लागली. विक्रमादित्य राजा राज्य करीत असताना एक रत्नांचा व्यापारी राजसभेत आला आणि त्याने एक अमूल्य रत्न राजाला दाखवले. या रत्नाचे तेज पाहून राजा चकित झाला. त्याने आपल्या नोकरीतील रत्नपारख्यांना बोलावले आणि या रत्नाची परीक्षा करण्याची व किंमत ठरवण्याची आज्ञा केली. या रत्नाची अगदी सूक्ष्म तपासणी करून ते रत्नपारखी म्हणाले, महाराज, हे रत्न अमूल्य आहे. त्याची किंमत आम्हास करता येत नाही किंवा ते आम्ही खरेदीही करू शकत नाही, कारण या व्यवहारात फायदा होईल का तोटा होईल याचा आम्हाला अंदाजच येत नाही. हे ऐकून राजाने रत्नाच्या व्यापाराला एक मोठी रक्कम दिली व ते रत्न ठेवून घेतले आणि विचारले, श्रेष्ठी, तुमच्याकडे या प्रकारची आणखी रत्ने आहेत काय? रत्नांचा व्यापारी म्हणाला, महाराज, हे एकच रत्न मी बरोबर आणले असले तरी माझ्याकडे अशी आणखी 10 रत्ने आहेत. आपणास हवी असतील तर त्याची योग्य ती किंमत मला द्यावी. त्यानंतर राजाने दरबारातील रत्नपारख्यांच्या सल्ल्यानुसार त्या 10 रत्नांची किंमत 6 कोटी सुवर्णमुद्रा ठरवली. किंमत राजाने रत्नांच्या व्यापाराला लागलीच दिली आणि रत्ने आणण्यासाठी आपला विश्वासू सेवक त्याच्याबरोबर दिला. राजा आपल्या सेवकाला म्हणाला, मणिहारा, ही रत्ने जर 8 दिवसात येथे आणलीस तर कामाबद्दल मी तुला चांगले इनाम देईन. सेवक मणिहार म्हणाला, महाराज, मी 8 दिवसाच्या आत रत्ने घेऊन नक्की येईन. मी जर या मुदतीत आलो नाही तर मला योग्य ती शिक्षा करावी. सेवक मणिहार रत्नाच्या व्यापाराबरोबर त्याच्या गावी गेला आणि ती 10 रत्ने ताब्यात घेऊन लागलीच परत निघाला. तो मार्ग आक्रमित असता एकाएकी घनघोर जलवृष्टी होऊ लागली. रस्त्याला एक नदी आडवी आली होती. पर्जन्यवृष्टीमुळे त्या नदीला महापूर आला होता. उताराजवळ एक नाव होती व तेथे एक नावाडी उभा होता. मणिहार त्याला म्हणाला, अरे नावाड्या, मला नदीपलीकडे पोचव ना. नावाडी म्हणाला, हे पांतस्था, आज ह्या नदीचा पूर किनाऱ्यावरूनही भरून वाहत आहे. या अक्राळ विक्राळ पुराच्या प्रवाहात मी नाव कशी घालू शकेन? म्हणतातच की महानदीला पूर आला असता ती ओलांडू नये, महापुरुषाशी शत्रुत्व करू नये, एकत्र जमलेल्या समुदायाशी तंटा करू नये व स्त्रियांवर विश्वास ठेवू नये. राजाने दाखवलेला आदर, सापाची मैत्री आणि वाण्याचे प्रेम यांचा विश्वास धरता येईल काय? तेव्हा मणिहार म्हणाला, नावाड्या, तू सांगतोस हे खरे आहे, पण माझे काम फारच महत्वाचे आहे. म्हटलेच आहे की सामान्य नियमांना अपवाद असतातच व महत्वाच्या प्रसंगी अपवादांनाच महत्व द्यावे लागते. महापूर आला असता नदी पार करू नये हा सामान्य नियम झाला, पण या नियमापेक्षा राजाचे काम जास्त महत्वाचे आहे. नावाड्याने विचारले, इतके महत्वाचे राजकार्य आहे तरी काय? मणिहार म्हणाला, राजा करता आणलेली 10 रत्ने त्याला आजच्या आज पोचवली पाहिजेत, नाहीतर मला शिक्षा होणार आहे. नावाडी म्हणाला, त्या रत्नातली 5 रत्ने तू मला दिलीस तरच मी तुला नदीपार पोचवीन. मणिहाराने थोडा वेळ विचार केला. राजाची आज्ञा जास्त महत्वाची आहे असे मानून त्याने नावाड्याला 5 रत्ने दिली आणि तो त्याच्या नौकेतून नदीपार झाला. राजवाड्यात पोहोचताच त्याने आपल्या जवळची 5 रत्ने विक्रमादित्याला दिली. राजाने त्याला विचारले, हे रे काय, 5च रत्ने कशी काय आणलीस? बाकीची रत्ने कुठे आहेत? मणिहार म्हणाला, महाराज, ऐका, मी रत्नांच्या व्यापाराच्या गावी गेलो व 10 रत्ने ताब्यात घेतली. परतीच्या वाटेवर वादळ झालं.
व पर्जन्यवृष्टी झाली. नद्यांना महापूर आले. मार्गातला नावाडी महापुरामुळे नदीत नाव घालेना. मी त्याच्या मागणीप्रमाणे त्याला 5 रत्ने दिली. त्यामुळे जीवावर उदार होऊन त्याने पुरात नाव घातली व मला नदीपलीकडे पोचवले. महाराजांनी मला 8 दिवसात परत येण्याची आज्ञा केली होती. आपल्या आज्ञेचे महत्त्व लक्षात घेऊन व आपण पुढे मंजुरी द्यालच असे समजून मी नावाड्याला 5 रत्ने दिली. मी 8 दिवसात परत आलो नसतो तर आपली आज्ञा मोडल्याचे पातक मला लागले नसते काय? म्हणतातच की नरेंद्राच्या आज्ञेचा भंग किंवा ब्राह्मणाचा अपमान करणे किंवा स्त्रीला वेगळ्या शय्येवर झोपू देणे या तिन्ही गोष्टी म्हणजे शस्त्राशिवाय घात करून घेण्यासारखे आहे. असा विचार करून मी ती 5 रत्ने नावाड्याला दिली, पण राजाज्ञेत कसूर केला नाही. मणिहाराने सांगितलेला हा वृत्तांत ऐकून राजा प्रसन्न झाला आणि त्याने सुरक्षितपणे आणलेली 5 बहुमूल्य रत्ने त्याला इनाम म्हणून दिली. अशी ही कथा सांगून अनंगजया म्हणाली, राजा विक्रमादित्याचा उदारपणा असा अद्वितीय होता. असा उदारपणा तुझ्या अंगी असेल तरच तुला या सिंहासनावर आरूढ होण्याचा अधिकार मिळेल, अन्यथा नाही. हे ऐकून भोजराजा उदास झाला आणि आपल्या प्रासादाकडे निघून गेला. भोजराजाने सिंहासनावर आरूढ होण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न केला. तेव्हा 6वी पुतळी मंजू घोषा त्याला सामोरी जाऊन म्हणाली, हे राजा, ज्याच्या अंगी विक्रमाचा उदारपणा आहे अशाला सिंहासनावर आरूढ होण्याचा अधिकार आहे. भोजराजा म्हणाला, त्याच्या औदार्याची कथा मला सांग. त्यावर मंजू घोषा कथा सांगू लागली. विक्रमादित्य राजा राज्य करीत असताना एकदा चैत्र महिन्यातील वसंतोत्सव सुरू झाला. या उत्सवाला संपूर्ण आनंद उपभोगावा म्हणून राजा आपल्या अंतःपुरातील पत्नीसह एका उद्यानात आला. ते उद्यान शृंगारासाठी बनवले होते व कामविलासाच्या सर्व सामग्रीने सज्ज केलेले होते. वसंत ऋतूमुळे त्या काळी आंब्याच्या झाडावर मोहर भरला होता. आंब्याच्या झाडाच्या मंजिऱ्यातून रस गळत होता आणि त्या रसाचा आस्वाद घेण्यासाठी मुंग्यांचे थवे तेथे जमा झाले होते. स्वतःवरच खुश होऊन कोकिळा पूजन करीत होत्या आणि त्याद्वारे चैत्र महोत्सव सुरू झाला आहे असे त्या जाहीर करीत होत्या. चंदनाच्या बारीक कणांनी वातावरण जणू धुंद आणि भारून गेले होते. आपल्या राण्या, गणिका आणि नृत्य करणाऱ्या यांच्या सहवासात राजा अगदी रंगून गेला. त्या स्त्रियांपैकी काही स्त्रिया कोमल व सुसंस्कृत पद्मिनी होत्या. कोणी खूप कामविकार असलेल्या अशा मस्त हस्तिनी होत्या, तर काही स्त्रिया बहुविलासिनी होत्या. काही स्त्रिया सुहासिनी व शंखिनी होत्या आणि काही स्त्रिया चपळ व चटकदार चित्रिणी होत्या. त्यांच्याबरोबर राजाने अनेक प्रकारचे विलास केले. त्या स्त्रिया अन्योक्ती, श्लेष, छेकोक्ती आणि वक्र संभाषण या संभाषणाच्या गुणात अत्यंत कुशल होत्या. अशा स्त्रियांच्या बरोबर हास्यविनोद करण्यात राजा मग्न झाला. त्या सुंदर स्त्रियांसह राजाने झोपाळ्यावर क्रीडा केली, वनात क्रीडा केली आणि पाण्यातही क्रीडा केली. त्या स्त्रियांच्या समुदायात तो एखाद्या हत्तीप्रमाणे शोभला. स्त्रियांनी एखाद्या नाटकाचा प्रयोग करावा आणि त्यातील नायकाप्रमाणे तो राजा असावा असा भास झाला. त्या उद्यानाजवळ एक अरण्य होते. त्या अरण्यात एक चंडिकेचे मंदिर होते. त्या मंदिरात एक ब्रह्मचारी खूप वर्षापासून तपस्या करीत होता. राजाचे हे शाही विलास पाहून त्याच्या हृदयाची चलबिचल झाली. त्याच्या मनात विचारचक्र सुरू झाले. तो स्वतःलाच म्हणाला, अहो, आम्ही जन्मभर काम, मोह वगैरे विकारापासून अलिप्त राहून स्वतःला देहदंड द्यायचा आणि तपश्चर्या करायची, आणि हे सर्व का करायचे? तर मृत्यूनंतर दुसऱ्या लोकांमध्ये त्याचे फळ प्राप्त व्हावे म्हणून. मला वाटतं की हा सर्व मूर्खपणाचा प्रकार आहे. मी आजपर्यंत कसलेही सुख भोगले नाही, स्वप्नात सुद्धा कसला आनंद लुटला नाही. हे सर्व विषय त्याज्य आहेत, कारण त्यांच्यामुळे दुःख प्राप्त होते असे ज्ञानी लोक सांगतात. तांदुळाभोवती तूस असते म्हणून भात खाणे सोडून द्यायचे काय? तसं काही नाही. शेवटी कष्ट भोगावे लागले तरी काळजीचे कारण नाही. मनुष्याने संसार सुखाचा लाभ घेतलाच पाहिजे, आणि त्यातल्या त्यात स्त्री सुख हे तर संसार सुखाचे मर्मच आहे. म्हटलंच आहे की स्त्री हेच
ह्या असार संसाराचे सार आहे. स्त्री नसेल तर संपत्ती असेल तर काय उपयोग? पुष्ट नितंब असलेली स्त्री हेच ह्या असार संसाराचे सार आहे. म्हणूनच जणू काय श्री शंकर त्या स्त्रीला आपल्या अर्धांगातच धारण केलेले आहे. आता हा राजा विक्रमादित्य येथे आलेला आहे. या सुंदर स्त्रियांच्या समुदायामध्ये विहार केल्यामुळे त्याचे मन प्रसन्न झालेले आहे. त्याच्याकडे मी जातो आणि योग्य अशी सबब सांगून अग्रहाराचे दान मागतो. ते मिळाले म्हणजे एखाद्या सुंदर तरुणीशी मी लग्न करीन आणि संसाराचे सुख उपभोगीन. असा विचार करून तो राजाच्या जवळ आला आणि मोठ्याने त्याला आशीर्वाद देऊ लागला. राजाने त्याला आपल्याजवळ आपल्या आसनावर मान देऊन बसवले आणि विचारले, हे ब्राह्मणा, तू कोठून आलास व येथे का बरे आला आहेस? यावर तो ब्रह्मचारी म्हणाला, मी ब्रह्मचारी आहे. येथे जवळच मी चंडिकेच्या मंदिरात राहतो. मी गेली 50 वर्षे देवीची आराधना व सेवा केली आहे. काल रात्रीच देवी माझ्या स्वप्नात आली व मला म्हणाली, हे ब्राह्मणा, तू माझी सेवा करण्यासाठी आजवर फारच कष्ट घेतले आहेस. मी तुझ्यावर प्रसन्न झाले आहे. आता तू गृहस्थ धर्म स्वीकार व पुत्रप्राप्ती करून घे आणि त्यानंतर मग मोक्षप्राप्तीचे साधन कर. कारण म्हणतातच की वेदांचा अभ्यास करून ऋषीचे ऋण फिटते, यज्ञामुळे देवांचे ऋण फिटते आणि पुत्र उत्पन्न केल्यामुळे पितरांचे ऋण फिटते. अशी 3 प्रकारची ऋणे प्रत्येकाला फेडायचीच असतात. त्यापूर्वीच जर मोक्ष साधनाचा प्रयत्न केला तर मनुष्य अधोगतीस प्राप्त होतो. मला देवी पुढे म्हणाली की तुझे मनोरथ पूर्ण करण्याविषयी विक्रमादित्याला मी दृष्टांत देऊन त्याद्वारे आज्ञा केली आहे. म्हणूनच मी आपल्या दर्शनाला आलो आहे. त्याची ही विनंती ऐकल्यावर राजाच्या मनात आलं, ह्या बिचाऱ्या ब्राह्मणाचा तपोभंग झालेला दिसतोय. हरणाप्रमाणे नेत्र असलेल्या स्त्रीचे निर्जीव चित्र पाहिले तरी सुद्धा मनुष्याच्या मनाची चलबिचल होते. ह्या बिचाऱ्याने तर एकांतवासात कष्टमय जीवनात अनेक वर्ष कंठल्यानंतर एकाएकी ह्या स्त्रियांचे विलास पाहिलेले दिसतात. त्यामुळेच हा ब्राह्मण चळलेला असावा. त्याने सांगितलेली देवीच्या दृष्टांताची कथा ही नक्कीच कल्पित आहे. त्याचे म्हणणे जर खरे असते तर त्या दिशेने मला स्वप्नात येऊन तशी आज्ञा केली असती. परंतु तरीही याची इच्छा पूर्ण केली पाहिजे, कारण हा गरजवंत आहे आणि त्याच्या या अवस्थेची जबाबदारी अप्रत्यक्षरित्या माझ्यावर आलेली आहे. म्हणतातच की आर्त माणसाच्या, भुकेलेल्या माणसाच्या इच्छा तृप्त करणे, भागवणे, ओसाड पडलेल्या शंकराच्या मंदिराचा जीर्णोद्धार करणे आणि आपला आधार घेणाऱ्याचे परिपालन करणे ही राजाची कर्तव्यच आहेत. ही कर्तव्ये जो राजा पाळतो त्याला अश्वमेध यज्ञाचे पुण्य प्राप्त होत असते. तहानलेल्या सारंगाचा आक्रोश ऐकू येताच मेघ जलवर्षाव करतात. खरं पाहिलं तर मेघांचा आणि सारंगाचा संबंध थोडाच आहे. त्याचप्रमाणे साधू सज्जनांनी आर्तांचे दुःख दूर करावे व त्याबाबत तृप्त राहावे. असा विचार करून राजाने त्या वनातच, त्या अरण्यातच एक नगर वसवण्याची आज्ञा दिली. त्या भावी नगरीचा अधिपती म्हणून त्या ब्राह्मणाला राजाने अभिषेक केला व आसपासचा प्रदेश त्याला इनाम दिला. त्यानंतर राजा विक्रमादित्याने त्या ब्राह्मणाला 100 तरुण व सुंदर स्त्रिया दान दिल्या. 50 हत्ती, 50 घोडे आणि 40 रथ दान दिले आणि 5000 सैनिकांची मनसबदारी दिली. हा अतृप्त राहिलेला ब्रह्मचारी आता तृप्त झाला. आता नवीनच वसलेल्या चंडिका नगरीचा अधिपती झालेल्या ब्राह्मणाचा निरोप घेऊन राजा विक्रम आपल्या राजधानीस परत गेला. ही कथा सांगून मंजुकुशा म्हणाली, हे राजा, असा उदारपणा तुझ्या अंगी असेल तरच या सिंहासनावर तू आरूढ हो. तसं नसेल तर तुला आरूढ होता येणार नाही. तिचे हे बोलणे ऐकून भोजराजा गप्प बसला व खिन्न होऊन आपल्या प्रासादाकडे गेला. चला तर मंडळी, आज इथेच थांबूया. पुन्हा लवकरच भेटूया आपल्या नवीन एपिसोड बरोबर. तुम्हाला आमचा हा एपिसोड आवडला असेल तर लाईक करा, फॉलो करा आणि शेअर करा. आणि हो, ऐका या मराठी पॉडकास्टच्या इंस्टाग्राम, फेसबुक आणि यूट्यूब पेजवर हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कळवायला विसरू नका. तोपर्यंत ऐकत रहा ऐका मराठी पॉडकास्ट. धन्यवाद.